नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आपण जो मागं करंट अफेअरचा व्हिडिओ टाकलेला होता तो तुम्हा सर्वांना आवडलेला आहे, कारण त्यामध्ये आपण जे नवीन टॉपिक सुरू केलेले आहे करंट अफेअर विथ जीके, तर याचा तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये काय होत आहे, फायदा होत आहे किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा चांगला उपयोग होणार आहे। मी तुम्हाला मागं पण समजून सांगितलं होतं की आपण जे करंट अफेअर करायचं असते ते जीके रिलेटेड असतात। जर कोणी नवीन विद्यार्थी आले असेल तर त्यांना सांगू इच्छितो की इथे जो आपण जीके लिहिलेला आहे जनरल नॉलेज, आता जनरल नॉलेज म्हणजे काय मित्रांनो, याच्यामध्ये पॉलिटी येते, त्यानंतर इकॉनॉमिक्स येते, हिस्ट्री येते, त्यानंतर सायन्स येते, असे जे काही विषय आहे ते विषय मी इथे एक्सप्लेनेशनमध्ये क्लिअर करून देत असतो। ठीक आहे, तर चला मग आपण स्टार्ट करूया आणि लेक्चर पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येणारच आहे। आणि हे लेक्चर कंटिन्यू करायचं का हे मला तुम्ही सांगा। मी जमलं तर दर 2-3 दिवसानंतर एक एक चालू घडामोडीचं लेक्चर टाकणार आहे, जे येणारी नगर परिषद, कंबाईन एक्झाम असो किंवा ग्रुप बी, ग्रुप सी कोणती एक्झाम असो किंवा तलाठी एक्झाम जे सुरू आहे ते, तर या सगळ्या एक्झामसाठी आपण काय करणार आहे की करंट अफेअरची सिरीज कव्हर करणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला चालू घडामोडी आणि महत्त्वाचं म्हणजे जे जीके आहे, जे सब्जेक्टमध्ये प्रश्न विचारले जातात ते मी तुमचे क्लिअर करून देईल। व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षातच येईल। पहिला प्रश्न आहे, ग्राम नकाशा तयार करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे मित्रांनो गोवा। आता गोवामधलं कोणतं गाव आहे, तर त्या गावाचं नाव आहे मायम। ओके, हे लक्षात ठेवा। आता तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहीत असली पाहिजे मित्रांनो, की मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं की फ्रीमध्ये IVF सेवा देणारे पहिले राज्य कोणते ठरले होते, तर ते ठरलेले होते गोवा। आता IVFचा फुल फॉर्म तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती कोणती एक्झाम असो त्यामध्ये विचारला जाऊ शकतो। याचा फुल फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन। ठीक आहे, पाठ ठेवायचा आहे। त्यानंतर नळाद्वारे पाणी पुरवठा करणारं भारतातील पहिलं राज्य गोवा हेच होतं। ठीक आहे, आणि आपल्या महाराष्ट्राला गोवा या राज्याची सीमा लागलेली आहे का, तर हो मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा येते आणि गोव्याला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची, या एकमेव जिल्ह्याची काय लाभलेली आहे, सीमा लाभलेली आहे। सो हा एक तुम्ही इथे पॉईंट लक्षात घ्या। दुसरा पॉईंट काय याच्याशी कनेक्टेड केलेला मी, की बर्ड ॲटलास जो आहे म्हणजे पक्षी नकाशा तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं, तर ते होतं मित्रांनो केरळ। त्याचप्रमाणे केरळच्या बाबतीत एक पॉईंट लक्षात घ्या की भारतातील पहिलं AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे स्कूल जे आहे हे कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, तर बघा केरळची जी राजधानी आहे तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे। तर हा पण एक पॉईंट लक्षात घ्या। आणि मला वाटते एक पॉईंट, डायनॅमिक नकाशा तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं, तर डायनॅमिक नकाशा तयार करणारं भारतातील पहिलं राज्य बिहार होतं। तर हा एक पॉईंट तुम्ही इथे क्लिअर करा। ओके, सो सर्व गोष्टी तुमच्या इथे क्लिअर झाल्या असेल। त्यानंतर प्रश्न जातो एन्व्हायरमेंटमध्ये। आता एन्व्हायरमेंटचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, भारताचे कार्बन शून्य उत्सर्जन करण्याचं टार्गेट वर्ष कोणतं आहे, तर भारतानं टार्गेट वर्ष ठरवलेलं आहे 2070 पर्यंत आपल्याला कार्बन शून्य उत्सर्जन करायचं आहे, कार्बन शून्य उत्सर्जन आपल्याला करायचं आहे। तर मित्रांनो, चीनला हे टार्गेट आहे 2060 पर्यंत आणि अमेरिकेला आहे 2050 पर्यंत। आता कसं लक्षात ठेवायचं, प्रदूषणाचं प्रमाण जास्त अमेरिकेमध्ये आहे, त्यांना 50 आहे, चायनामध्ये ते 60 पर्यंत त्यांना चान्स दिलेला आहे, आणि आपल्याला लक्षात घ्या आपल्याला त्यांनी 70 पर्यंत चान्स दिलेला आहे। तर असं तुम्ही पाठ ठेवा। जो जास्त विकसित आहे त्याला लवकर करण्यास सांगण्यात आलेलं आहे की कार्बन उत्सर्जन जे आहे तुम्ही ते कमी करा, कारण यामुळं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, जागतिक तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे। सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 2070। यावरती आधी प्रश्न पण विचारला गेलेला आहे। मग मी कार्बनशी रिलेटेड काही पॉईंट कव्हर केलेला आहे की भारतातील पहिलं कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे, तर ते आहे हिमाचल प्रदेश। ओके, LPG युक्त आणि धूरमुक्त पहिलं राज्य हिमाचल प्रदेश हेच होतं। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं जे स्टेट म्हटलं तर ते आहे मित्रांनो केरळ। तर हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा। मित्रांनो, तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित जर ऐकलं तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडेल करंट अफेअर आणि जीके मध्ये, हे निश्चितच। त्यानंतर पहा, इतर NGTचे जे नवीन अध्यक्ष आहे मित्रांनो ते झालेले आहे प्रकाश श्रीवास्तव। हा पॉईंट तुम्ही पाठ ठेवा, कारण मागचं जे करंट अफेअरचं आपण लेक्चर टाकलं होतं त्यामध्ये आपण दुसरे अध्यक्ष घेतलेले होते। मात्र आता 1-2 दिवसच झालेले आहे की आजच्या तारखेनुसार जर बघितलं तर 1-2 दिवसाआधीच लक्षात असू द्या, प्रकाश श्रीवास्तव यांची फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ कलकत्ता इथले आहे ते, त्यांची NGTच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, याचे जे अध्यक्ष झालेले आहे प्रकाश श्रीवास्तव, हे इथे येण्या अगोदर कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य
मुख्य न्यायाधीश होते तर कलकत्ता उच्च न्यायालय. मोस्ट टाइम करा, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जाणार. आणि NGTची स्थापना कधीची आहे आपण त्या दिवशी पण बघितलं, 18 ऑक्टोबर 2010. मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला. आणि याचे जे आहे काही ते भारतामध्ये चेन्नई, भोपाळ, पुणे आणि कोलकाता या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल महाराष्ट्रात कुठे आहे तर पुणे या ठिकाणी. महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये आपल्याला पुणे कव्हर केला जाऊ शकते. ठीक आहे. सो प्रश्न कळला असेल, प्रकाश श्रीवास्तव. ठीक आहे, हे क्लिअर करा मित्रांनो इथे. त्यानंतर पुढचा मी प्रश्न तुम्हाला सांगतो की जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड करण्यात आलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी. हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहे अजय बंगा, यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी आहे. मित्रांनो, वर्ल्ड बँक म्हणजेच जागतिक बँक आणि एक येते IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर ह्या दोघींना जुळ्या बहिणी असं म्हटलं जाते, कारण 1944 मध्ये एक ब्रेटन वूड परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये या दोघांची निर्मिती करण्यात आलेली होती. वर्ल्ड बँक जे आहे हे दीर्घकालीन कर्ज देते. ठीक आहे, जागतिक बँक दीर्घकालीन कर्ज देते, तर IMF हे अल्पकालीन कर्ज देते. ओके, सो एवढे 2 पॉईंट तुम्ही सध्याच्या घडीला इथं लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही संस्थेचं मुख्यालय वॉशिंग्टन DC इथे आहे, कारण त्या जुळ्या बहिणी आहे असं लक्षात ठेवा. ओके, बाकीचे पॉईंट्स मी तुम्हाला लेक्चरमध्ये कंप्लीट करून देईन बाकीच्या. त्यानंतर प्रोजेक्ट टायगरला किती वर्ष पूर्ण झाले? जो व्याघ्र प्रकल्प आहे हा 1973चा आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही 50 वर्ष टाकले तर तुम्हाला 2023 वर्ष भेटन, म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. जेव्हा असं सुवर्ण महोत्सव वर्ष येते तेव्हा पेपरमध्ये विचारलं जाते. आणि सध्या वाघांची संख्या भारतामध्ये 3167 आहे. मागच्या व्याघ्र गणनेमध्ये ते 2967 होती, आता ती 3167 झालेली आहे. म्हणजे वाघांची संख्या 200 नी वाढ झालेली आहे. आणि व्याघ्रगणना दर 4 वर्षांनी होते. पहिली व्याघ्रगणना 2006, दुसरी 2010, तिसरी 2014, चौथी होती 2018 आणि आता जी लेटेस्ट झालेली आहे 2022ची ती 5वी व्याघ्रगणना आहे. ठीक आहे, तर हा लक्षात पॉईंट तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, WHO स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाले. कारण तुम्ही 48 मध्ये 75 टाकले तर पुन्हा तुम्हाला 2023 वर्ष भेटेल. आणि जेव्हा 75 वर्ष पूर्ण होते ते वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्या. 60 वर्ष होते तेव्हा तो हीरक महोत्सवी असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा आता इथं मग WHO सदस्य राष्ट्र किती आहे हे तुम्हाला होमवर्क आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस असतो मित्रांनो, कारण 7 एप्रिल 1948 बरं का, 1948ला WHO स्थापना झाली. WHO मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता. जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे मित्रांनो. ची कोणती थीम आहे? ती आहे हेल्थ फॉर ऑल, सर्वांसाठी आरोग्य. मोस्ट MP करा. ठीक आहे. आणखी जर काही असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्गम नावाचे वेब पोर्टल कोणत्या बँकेनं सुरू केलं? थेट प्रश्न जर आला तर लक्षात ठेवायचं आहे RBI. उद्गम नावाचं जे वेब पोर्टल आहे ते RBIनं सुरू केलेलं आहे. मित्रांनो, उद्गमचा फुल फॉर्म तुम्हाला विचारण्याची जास्त चान्सेस आहे कंबाईनमध्ये. तर अनक्लेम डिपॉझिट्स गेटवे टू एक्सेस इन्फॉर्मेशन या संबंधित ते आहे. आता RBIची जी स्थापना झालेली आहे ती झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये आणि राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1 जानेवारी 1949 मध्ये. तर पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो, काही संकल्पना आहेत. त्या संकल्पना मला तुम्हाला थोडक्यात क्लिअर करून द्यायच्या आहे मित्रांनो. 4 संकल्पना पाठ ठेवा, याच्यावर ऑनलाईनर प्रश्न विचारला जातो. आता ते कोणती एक्झाम असो त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आता थोडक्यात तुम्हाला सांगून देतो 1 मिनिटात. एक असते मित्रांनो RBI आणि RBIच्या नियंत्रणाखाली भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतात. त्या बँकांना म्हटलं जाते व्यापारी बँका. ठीक आहे. कोणत्या बँका? व्यापारी बँका. याच्यात खाजगी बँका, सहकारी बँका, सार्वजनिक बँका, विदेशी बँका या सर्व बँकांचा समावेश होतो. मग ह्या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं जे काम करते ते करते RBI. ठीक आहे. मग आता CRR म्हणजे काय होते? लोक आहे ज्या ठेवी ठेवतात त्या ठेवीच्या काही रक्कम हे RBI कडे ठेवावं लागते. त्याला म्हटलं जाते कॅश रिझर्व्ह रेशो, त्याला म्हणायचं CRR. म्हणजे व्यापारी बँकांनी काही जे ठेवी आहे आपल्या ठेवीपैकी एक टक्केवारी घोषित केली जाते, काही प्रमाण सांगितलं जाते, त्याच्या जे प्रमाणात आहे ते जे ठेवलं जाते त्याला म्हटलं जाते CRR. म्हणजे व्यापारी बँकांनी RBI कडे ठेवलेल्या रकमेला काय म्हटलं जाते? CRR. आणि काही नियमानुसार SLR जो आहे, काही पर्सेंटेज जे आहे ठेवीच्या ते 24%, कधी कधी 23%, 22% काही असू शकते. तेव्हा व्यापारी बँकांना त्या स्वतःजवळ ठेवावं लागते, त्या कर्ज म्हणून देता येत नाही. याला म्हटलं जाते SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता महत्त्वाचं आहे म्हणजे RBI कडे व्यापारी बँकांनी RBI कडे ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्याला म्हणायचं CRR आणि
व्यापारी बँकांनी आपल्या आलेल्या ठेवीपैकी काही रक्कम जी स्वतःकडे ठेवली त्याला म्हणायचं SLR, स्वतःकडे यस असं लक्षात ठेवून द्या तुम्ही, पाठ करायला सोपं जाते. आणि हा जो कॅश आहे हा RBIकडे लक्षात ठेवा, हा जो कॅश आहे हा RBIकडे, आणि हा जो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे हा लक्षात ठेवा तुम्ही इकडे व्यापारी बँकांचा स्वतःकडे. तर असं जरी पाठ ठेवलं तरी क्लिअर होते. आता राहिला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. तर बघा मित्रांनो, RBI व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते, लक्षात घ्या, RBI व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, त्याला म्हणायचं आहे रेपो रेट. आणि कधी कधी RBI स्वतः, ठीक आहे, व्यापारी बँकांकडून जे कर्ज घेते, ज्या दराने घेते त्याला म्हटलं जाते रिव्हर्स रेपो रेट. तर या पद्धतीनं ह्या होत्या कन्सेप्ट. समजल्या असेल तुम्हाला, बाकी मी इकॉनॉमिक्समध्ये त्या कव्हर करून देणार तुम्हाला. आता पुढचा प्रश्न काय म्हटलाय बघा मित्रांनो, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपल्या खूप चर्चेमध्ये आहे मित्रांनो, नाटोचा 31वा सदस्य देश तो झालेला आहे फिनलँड. तर हा पॉईंट तुम्हाला इथं पाठ ठेवायचा आहे. आणि नाटोचा फुल फॉर्म काय आहे मग? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. स्थापना कधीची आहे? 4 एप्रिल 1949ची. मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम. जेव्हा स्थापना झाली होती नाटोची तेव्हा सदस्य देश किती होते? फक्त 12. आणि आजच्या घडीला किती आहे? 31. आणि 31वा कोणता आहे? फिनलँड. आणखी ही याच्यामध्ये वाढ होऊ शकते, तर याच्या बाबतीत थोडं अपडेट राहत चला मित्रांनो. ओके, सो चला, नाटो कळलं तुम्हाला. त्यानंतर घ्या आता CBIचा प्रश्न. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. कसा ते सांगतो तुम्हाला. आता पहिल्यांदा इथं ही माहिती मी वाचतो. CBI म्हणजे होते सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, केंद्रीय अन्वेषण विभाग. याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले. मगाशी आपण 50 बघितला टायगर प्रोजेक्ट, ठीक आहे. त्यानंतर 75 वर्ष बघितले WHOला, आणि 60 वर्ष बघितले आपण CBIला. 60 म्हणजे हीरक महोत्सवी, 75 म्हणजे अमृत महोत्सवी, आणि 50 म्हणजे झाला आपला सुवर्ण महोत्सवी, 25ला रौप्य म्हणायचं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ठरावाद्वारे 1 एप्रिल 1963 मध्ये CBIची स्थापना झाली होती. CBI कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर गृह मंत्रालय. मागच्या लेक्चरमध्ये मी जनगणना सांगितलं, ते पण गृह मंत्रालयाअंतर्गत. ओके, तर काय झालेलं आहे मित्रांनो, CBIचं मुख्यालय दिल्लीला आहे, परंतु याचे काही कार्यालयीन जे संकुल आहे ते 3 ठिकाणी याचे उद्घाटन झालेले आहे. एक आपल्या महाराष्ट्रात पुणे नागपूरला, आणि एक आहे शिलाँग मेघालयला. तर जास्त फोकस कशावर राहणार पेपरमध्ये? शिलाँग मेघालय, की ईशान्य भारतातल्या कोणत्या ठिकाणी? तर लक्षात घ्या, शिलाँग मेघालय, मेघालयची राजधानीच आहे ते, आणि पुणे आणि नागपूर आपल्या महाराष्ट्रातलं. ओके, पाठ करायला एवढं क्लिअर. चला, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की जागतिक वृक्ष नगरी 2022, ठीक आहे, कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या, आपलं जे मुंबई शहर आहे या मुंबई शहराचा जागतिक वृक्ष नगरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी हे मिळालेलं आहे, कारण 21 मध्ये आणि आता 22 मध्ये. तर हे होतं मित्रांनो आजचं महत्त्वपूर्ण लेक्चर. तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.